गुड मॉर्निंग सर्वांना. काय झालं आहे, आपण आता मस्तपैकी तळ्यावरती पोहायला चाललो आहे. हा जो परिसर आहे तुम्हाला मी दाखवतो. याच्यासारखं सुख दुसरीकडे कुठं आहे देवा. काही गोष्टी ते नशिबानं जर भेटत असतील तर त्याचा आनंद घ्यायचा, त्या सोडायच्या नाहीत. तर चला तुम्हाला समोरचा परिसर दाखवतो. हा बा असला भारी परिसर आहे आणि इथं आंघोळीची सोय आहे बघा इथं. तर मग चला जरा आंघोळ करून येऊया. इथं आहे ना, तलावावरती चाललो होतो मी. जाता जाता मला आहे ना करवंदाचं झाड दिसलं. आणि तुम्हाला पाहिजे का करवंद? हे पाहू का, इथं करवंद आहेत कशी, किती करवंद आहेत. आणि हीच असंच नाही, हीच करवंद आहेत ना पिकून अशी खाली पण पडलेली आहेत बघा. इथं पण किती आहे का, अशी एवढी करवंद आहेत. काही बघा आता ही हिरवी आहे तिथं आणि इकडे पिकलेली आहे ती. मला हे कळ नाही, हे काय काय माहिती एकदम मोठं हिरवं. तर चला जरा 2 मिनटं ना चालत जाऊया आणि आंघोळ करून येऊया. अरे, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करायचं तर विसरलोच होतो मी. तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. काय ही एक लाईफ यार, म्हणजे खूप मला असं एक वाटतं की मी ना खूप उशीर केला ह्या लाईफसाठी, नाही का. असं यार काम तर करायचंच आहे, काम करता करता हे लाईफ एन्जॉय करायची. विथ फॅमिली करण्यात पण मजा आहे. पण चला थोडंसं ते वॉटर पार्कला गेलेत, आपण इकडे आलोय फिरायला. नेक्स्ट टाइम त्यांना घेऊन येऊया यार. खरंच खूप छान मस्त परिसर आहे इथं. पाठीमागं नाही का तुम्ही पाहत असाल, हे कॅम्पिंग साईट आहे. आणि आपण आता तलावात चाललोय. आणि तलावात असं जायचं मस्त की नाद नाही. कपडे घेतलेत ना सोबत, नाही ते जाऊन लागायचं पळायला इकडं तिकडं. अरे सावकाश दादा, सावकाश घसरशील. भात तिकडे मार, नाही तर माझ्या डोक्यात लागेला. अरे यार कसला परिसर आहे. हो दादा, कसला यार. ही कॅम्पिंग साईट आहे, कसला मस्त परिसर आहे यार. नाद नाही खरंच. जसं मग काही काही जीवनातले काही क्षण आपण म्हणतो ना की मिस केलेत, तसं हे काही इकडे संध्याकाळची पार्टी वगैरे केलेली दिसते. हे मला आवडत नाही, हा आपला पार्ट नाही. हे असलं दारू वगैरे हे ते आय डोंट लाईक. इट्स नॉट अ पार्ट ऑफ माय लाईफ. सो चला आंघोळ करूया वाईच. तर आंघोळीला जागा कुठे, तिकडे एक दादा आहेत बरं का. तुम्हाला बोर होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेल. पण काय झालंय, पाणी खूप आत गेले, त्यामुळं ना थोडंसं जास्त चालत जावं लागणार आहे. कारण की तलावाच्या कडेपर्यंत पाणी नाही आहे. तरी पाहू चला कुठंतरी आंघोळीसाठी जागा असेल तिथं करूया. एक नंबर यार, मला खरंच यार आवडला हा परिसर. कसं आहे, एक नंबर. इथं बोटिंग वगैरे करतात. हे आपला आंघोळीसाठी जागा थोडंसं या माथ्यावरती जाऊन बघूया. चला आता मी ना इकडचा परिसर शोधला आंघोळीसाठी. मस्तपैकी आंघोळ करूया इथं. आत्ता मी असं फिरतो ना, सायलीला थोडीशी काळजी वाटते. आणि तिला एक पत्नी म्हणून काळजी वाटणं साहजिकच आहे यार. मी म्हणजे ते ॲग्री करू शकतो त्या बाबतीत. कारण कसं असतं, एक जबाबदारी असतात. आणि आता काय ऑलरेडी बघा तिथे मी आलो आहे. जर एखाद्याला पोहता येत नसेल ना, त्यांनी खरोखर पाण्यामध्ये उतरू नये. ज्या ठिकाणी आपल्याला माहीत नाही तरी. आता मला समजा पोहता येतं आहे, मी काय अर्धा तास काय 1 तास काय कवर पोहत बसलात म्हणजे असं आपलं आहे. तर ज्यांना येत नसेल त्यांनी खरोखर पोहू नये. तुमच्यामुळं तुमच्या घरच्यांना तुमची काळजी वाटणं पण साहजिकच आहे. तर त्या दृष्टीनं चला आता आपण काय करूया, मस्तपैकी
इथं आंघोळ करूया, मस्त एन्जॉय करूया. 12 seconds later. A few moments later. आंघोळीनंतर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. मस्तपैकी आंघोळ केली. आता आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतरनं इथंच या साईडच्या दगडावरती आपले आंतरवस्त्रही मी धुवून टाकलेत. आता गेल्यावरती गाडीत ते वाळायला टाकायचे. कुठंतरी नाश्त्याची सोय होईलच. मस्तपैकी नाश्ता करूया आणि नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला निघूया. आता इथला प्रवास बास, हा निसर्गाचा आनंद घेतला. खूप यार म्हणजे अविस्मरणीय आहे. तर चला आपलं हे टॉवेल आणि ते घेऊया सोबत. ओके यार, खरंच म्हणजे मला वाटत नाही का म्हणजे तुम्हाला बोर करावं, पण खरंच यार इतका छान परिसर आहे ना, आणि निरव शांतता बरं का. मस्तपैकी पाण्याचा आवाज येतोय खळ 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 खळ, आणि जिथं थांबलो तिथं पाखरांचा आवाज, जी शांतता आहे ना ते मात्र एक खरंच यार खूप खूप शांत, म्हणजे यार नाईस, एकच शब्द फक्त, अविस्मरणीय. कसा आहे पहा एकदा परिसर हा. तिकडे ती कॅम्प साईट आपली. तर चला आता डायरेक्ट गाडीपाशी जाऊया. झालं, मी नेमका आंघोळीला आत गेलो आणि एका दगडावरती माझा पाय पडला, आणि दगडावरती पाय पडल्यानंतर ना तो दगड माझ्या पायाखालून सरकला. आता मी विचार केला, चुकून जर तो दगड माझ्या पायाखालून सरकला, त्या दगडाखाली खेकडा असला तर तो खेकड्यावर माझं बोट म्हणजे पायाचं बोट धरील असं वाटलं ना. विनाकारण मग त्याने भरलं असतं तर भाव झाला असता ना. त्यापेक्षा म्हटलं तसं काहीतरी नको, आता जाऊया म्हणून पटकन आंघोळ करून बाहेर आलो. इथे ना वरती मूर्ती आहे. आता हे कोणती आहे काय आहे मला सांगता नाही यायचं, तर कशी वाहून आलेली आहे का काय काही नाही सांगता यायचं, पण आहे यार इथं बघा ही अशी. चला जाऊया आता वरती. सारखं सारखं तुम्हाला म्हणतोय, पण काय होतंय की परिसर चांगला दिसला की मला राहवत नाही, सारखा व्हिडिओ चालू करतो मी. A few moments later. तर गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सगळ्यांना. आता आपले कपडे वगैरे चेंज केलेत. हा प्रज्वल दादा, हा आयुष दादा आणि ही रश्तिका दीदी, बरोबर ना. तर आत्ता काय झालं आहे, सगळं उरकल्यानंतर ना या छोट्या छोट्या पाखरांनी मला आहे ना मस्तपैकी चहा आणि पोहे आणून दिलेत. हे चहा आणि पोहे, तर आता मस्तपैकी चहा आणि पोहे, तर नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया मग आपण. चला आता थोडंसं चहा आणि पोहे खाऊया कुठेतरी सावलीत बसून मस्तपैकी. A few moments later. तर चला आता आपण मस्तपैकी इथून आता आपलं सर्व उरकलं आणि सगळं उरकून आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे. यार खरंच खूप गोंडस मुलं आहेत यार, तिघं पण आहेत ना, खूप छान होते. त्यांनी मला ना खूप म्हणजे एकदम घरातल्यासारखं मदत केली. मदत म्हणजे सकाळचं चहा नाश्ता वगैरे सगळं यांनी, रात्री जेवणापासून तर खरंच खूप 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 मदत केली, आणि त्यांना स्पेशली थँक्यू व्हिडिओच्या मार्फत सांगतो मी. तर चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला.